कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, खूपच मजेत आहात आणि तुम्हाला ही आनंदाची बातमी देण्यामध्ये मला खूप खूप अत्यंत खुशी होत आहे की तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही माझे इन्स्टाचे व्हिडिओज बघतात, व्हॉट्सअपचे स्टेटस बघतात आणि यूट्यूबचे आपल्या चॅनलला 9वा महिना स्टार्ट झालेला आहे आणि आत्ता माझे म्हणजे जे की 36 वीक्स कंप्लीट असतात ते मला झालेले आहेत आणि माझी प्रेग्नेन्सी आता टर्म प्रेग्नेन्सीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. म्हणजे की प्री मॅच्युअर बेबी येणार नाही, आता फुल मॅच्युअर आहे. माझं बेबी खूप छान आहे. सो मी माझ्या बॅगमध्ये काय काय प्लॅन केलेलं आहे आणि किती बघताय तुम्ही किती छोट्याशा बॅगमध्ये सगळ्या वस्तू बसवलेल्या आहेत. आणि मेन थिंग इज व्हॉट की बरेचसे तुम्ही लोकांचे व्हिडिओ बघत असाल की मी हे केलं पाहिजे, कोणाचं प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे की मी एक गव्हर्मेंट नर्सिंग ऑफिसर आहे आणि तर माझी नर्सिंग जर्नी किंवा माझा 10 वर्षाचा एक सिस्टर म्हणून अनुभव आणि त्याच्यात मी काय काय वस्तू खरंच जेन्युइनली काय काय लागतात त्या मी सगळ्या बॅगमध्ये पॅक केलेल्या आहेत. तो चला मग टाईम वेस्ट न करता सगळ्या गोष्टी बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्याच मॉमीसाठी ज्या की प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्ही मलाही ब्लेसिंग्स देताय त्याबद्दल थँक्यू सो मच. चला तर मग विदाऊट वेस्टिंग टाईम आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल ती म्हणजे ना, हे आहे बेबी काय म्हणतात ह्याला, बेबी बेड म्हणू शकता किंवा तुमची नेट म्हणू शकता. आणि हे मी 7व्या महिन्यातच घेऊन ठेवलेले कारण मी ना 7व्या महिन्यापासूनच हळूहळू तयारी करायला स्टार्ट केली होती गाईज. आणि हे ना मी ऑनलाईन पण घेऊ शकत होते पण मी हे ना लोकल परचेस केलेले. लोकल म्हणजे जे होलसेल मार्केट असतं ना तिथून. आणि हे बघू शकता तुम्ही, हे दिसते तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे की इथं जे आहे ते एक मिनिट मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याला एक चैन असते, ही अशी चैन, ही अशी ओपन होते आणि याच्यामध्ये ना 2 साईजेस येतात, एक स्मॉल आणि एक बिग, म्हणजे स्मॉल आणि लार्जर येतात. तर मी मोठी साईज घेतलेली आहे कारण पहिल्या सुरुवातीच्या 5-6 महिन्यामध्ये बाळ खूप पटापट वाढतं, त्याची साईज, वेट, हाईट वाढते आणि आपण घेतलेली वस्तू थोडं 4-5 महिने तरी वापरता यायला पाहिजे ना. या अनुषंगाने मी थोडीशी मोठी घेताना मोठी घेतलेली आहे. आणि तुम्ही हे वरती हे जे नेट आहे ना, हे असं सिंगलवालं पण येतं, म्हणजे फक्त की बेड वेगळा आणि फक्त वरून नेट फक्त ती अशी ठेवायची. ती खूप ओल्ड फॅशन झाली आता किंवा त्याचा एवढा काही यूज होत नाही. पण हे ह्यालाच अटॅच असेल ना तर खूप छान आणि खूप आपल्याला इझी जातं. आपल्या बेडच्या साईडला किंवा बेबी आपला जन्मलेला आहे आणि आता मस्त याला बेडिंग करायचं. हे जे आहे ना एकदम सॉफ्ट आहे, कॉटनचं आहे हे. आणि याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ड्राय शीट एक टाकून द्यायचे खाली, म्हणजे बेबीनं सुसू पॉटी केली, चला चुकून डायपरमधून किंवा लंगोटीमधून जरी लीक झालं तरी याच्यात खाली याला काही लागणार नाही. तसंही वॉशेबल आहे, तुम्ही आठवड्यातून 1-2 आठवड्यातून किंवा घाण झाले तर तुम्ही वॉश करू शकता. आणि याच्यासोबत येते ही पिलो, ही पण यूज करण्यासारखी आहे, म्हणजे सो अँड सो क्वालिटी, म्हणजे एवढं पण काही हे नाही आहे. पण हे अगदी साधारणतः 1 महिन्याचा बेबी होईपर्यंतच यूज करू शकतात कारण बेबीचं डोकं मोठं होणार नंतर. आणि ह्याच्यामध्ये बेबी तुम्ही झोपवला, तुम्ही रात्रीच्या वेळी बेबीला साईडला ठेवत नाही, पाळण्यामध्ये, झोळीमध्ये आणि आईपाशीच बेबी असतो, तेव्हा पण तुम्ही याचा यूज करू शकता. आणि छान अगदी असं मच्छर येऊ नयेत, सेफ्टी राहावी बेबीसाठी, त्यामुळं मी हे अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. आणि तुम्ही कुठंही कॅरी करू शकता हे हॉस्पिटल बॅगमध्ये, हे मस्ट आहे माझ्यासाठी तरी. आणि एक सिस्टर म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल की मच्छर, डास, चिलट, काय 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 इन्सेक्ट्स असतात ते बेबीपासून प्रोटेक्ट करतात. इझी फ्रेंडली आहे, इझी कॅरी होतं तुम्हाला आणि छान आहे. ह्याची पॅकेजिंग पण खूप छान आहे. सो मला असं वाटतं की म्हणजे 7व्या महिन्यापासून ह्या गोष्टी घ्यायला का स्टार्ट करा, कारण ह्या अशा मोठ्या मोठ्या वस्तू असतात ना ज्याला की पैसे थोडेसे जास्त जातात. जास्त इन द सेन्स की आता बघा बेबी येणारे म्हटल्यानंतर खर्च तर होणारच आहे घरामध्ये, तर थोडेसे पैसे जास्त जातात. तर तुम्ही 7व्या महिन्यापासून जर घ्यायला तयारी सुरू करत असाल ना, एक पार्सल हळूहळू तुमच्या घरी येत असेल तर घरच्यांना पण वाटणार नाही की बापरे एवढा खर्च असतो का, असं तसं वगैरे. आणि ह्याचं जेव्हा चैन वगैरे लावाल ना तुम्ही,
तेव्हा प्रॉपर लावा. हे अगदी असं कुठल्याही बॅगमध्ये इझिली कॅरी करता येतं, बसतं. सो ठीक आहे, हे मस्ट आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावर पुढची गोष्ट की हे लोकल मार्केटमधून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मी ऑनलाईनला टॅग करून देईल तुम्हाला, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण याच्या लिंक्स मी देईल. पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये खूप चांगली डील तुम्हाला बार्गेनिंग करता येईल. आणि 7व्या महिन्यामध्ये छोटंसं स्पोर्ट असतं, तुम्ही थोडीशी शॉपिंग म्हणून, बेबीचं एक आनंद म्हणून पण अशा गोष्टी करू शकता तुम्ही. तर मी हे 7व्या महिन्यामध्ये घेतलेलं आहे. आणि मी सांगू का, मला हे एवढं मोठ्या साईजचं आहे तरी लोकल मार्केट मला 300-350 रुपयाला पडलेले. ऑनलाईन ज्याला जायचं नाही आहे किंवा ज्याला ऑन दी स्पॉट घ्यायचं ना, त्यांनी ऑनलाईनला 500-700 रुपयापर्यंत खर्च केलं तरी चालेल, पण मस्त आहे, हे घ्या. त्यानंतर आहे हे बेबी कॅरियर. हे पण मी ह्याच्यासोबतच घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का की हे फक्त मला ऑफलाईनमध्ये होलसेलमध्ये फक्त 250 रुपयाचं आलेलं आहे, जे की तुम्ही मिशोवर बघाल, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर बघाल ना, तर याच्याच किमतीत 500-500 रुपये येतात. आणि थोडंसं कुठेतरी बेबीसाठी खूप वस्तू लागणार आहे, त्यामुळं हळूच पैसे पण सेव्ह करायला शिका. आणि हे बघा, हे बेबीला जेव्हा बेबी जन्मतो, त्याचे बेबीचे मम्मा पप्पा किंवा घरचे फॅमिली मेंबर घेतात, तर त्यांना मान कशी पकडायची वगैरे घेता येत नाही, तर याच्यामध्ये मस्त बेबीला ठेवून द्यायचं. हे बघा, इथं चेन असते, हे असं ओपन होतं. हे ओपन करून तुम्ही इथं डायपर वगैरे चेंज करू शकतात, बेबीचं कपडे चेंज करू शकतात. पुढची गोष्ट, हे बेडमध्ये पण कन्वर्ट होतं तुमचं, तुम्ही बेड पण यूज करू शकतात याचा. आणि कुठं बाहेर घेऊन जायचे, वॅक्सिनेशनला घेऊन जायचे किंवा घरातच झोपवायचे थोडा वेळ बेबीला, तर हे असं मस्त ओझी कोझी वातावरणामध्ये झोपू शकता. याचं कुशनिंग खूप सॉफ्ट आहे, जे की टॉईजवाली फर असते ना, ती याच्यामध्ये घातलेली आहे, त्याच्यामुळं हे खूपच बेस्ट आहे मला असं वाटतं. आणि मस्त थिंग आहे ही की 200-250 रुपये तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यामुळे हे पण घेऊ शकता. आता सगळे म्हणाल की तुमच्या घरचे म्हणतील, बाई आमचे तर लेकरं एवढे मोठे मोठे झाले, आमच्या वेळी असलं नव्हतं बाई काय, असलं नव्हतं बाई काय. सो त्या गोष्टी बाजूला ठेवा, तुमच्या वेळेस आहे ना, तर तुम्ही फुल सगळ्या फॅसिलिटीजचा यूज करा. आणि हां, हे मस्ट आहे मला असं वाटतं. हे असं मस्त पॅकेजिंगमध्ये राहतं, कुठेही नेता येतं, गाडीत टाकता येतं, बाहेर ट्रॅव्हलिंगला नेता येतं, मस्त आहे. आता सुरुवात करूयात आपण माझ्या या छोट्याशा बॅगमधून. मी ही ना पिंक कलरची बॅग आवर्जून घेतली आहे, कारण मला असं वाटतं की फर्स्ट मला बेबी गर्ल व्हायला पाहिजे, असं मला इनसाईट आहे की व्हायला पाहिजे. आणि बघूयात काय होतं आहे ते. चला तर मग आता कपड्यांची सुरुवात करूया. हे मी तुम्हाला दाखवते की छोट्या छोट्या वस्तू, छोट्या छोट्या गोष्टी मी कशा घेतलेल्या आहेत. गाईज, हे ना मी 7व्या महिन्यापासून तयारी करते आहे, म्हणून आता कुठंतरी हे आटोक्यात आलेलं आहे. आणि तुमच्या घरचे काहीही सांगत असतील की बाबा कपडे घेऊ नका किंवा 9व्या महिन्यापर्यंत घेऊ नये वगैरे, पण नंतर आता कसं झालेलं आहे, आधी खूप सारे लोक असायचे फॅमिलीमध्ये, जॉईंट फॅमिली असायची, 5-10-15 लोक असायचे, सगळे एक 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 वस्तू घ्यायचे, करायचे, आणायचे, डोक्यात ठेवायचे, म्हणून ते पटापट व्हायचं. पण आता आपण सिंगल पॅरेंट असतो, आपल्या घरी एवढे माणसं नसतात, मग आपल्याला सगळी तयारी करायला लागते. त्याच्या 7व्या महिन्यापासूनच तयारी करा. सो हा मुद्दा एक. आणि मी हे कपडे ना आधी काय केले होते, 7व्या महिन्यातच मी हे घेतलेले आहेत. आणि मी अशा हिशोबाने घेतलेले आहेत, फर्स्ट प्रायमीसाठी की बेबी गर्लचे पण कलर घेतलेत, बॉयचे पण कलर घेतलेत. अर्थात असं काही नसतं, पण छान वाटतं म्हणून मी दोन्ही मिक्समध्ये कलर घेतलेले आहेत. आणि किती जोडी ठेवली पाहिजे आणि काय काय घेतलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगेल. हे बघा, हे तर नवीन कपडे असतात. आणि तर मी काय केलेलं आहे की डिरेक्टली बेबीला असे कपडे घालायचे नाहीत, पहिल्यांदा हे कपडे काढायचे, त्याचे टॅग वगैरे बघून काढायचे, कात्रीने कट करायचे. गळ्यावरचे वगैरे टॅग बेबीला रॅश करतात, ओढतात, तिथं इचिंग होते, सो ते अवॉइड करण्यासाठी त्याचे टॅग कट करा व्यवस्थित नाजूक. आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं भिजू घाला, ह्याच्यावरची जी खळ असते ना ती निघून गेली पाहिजे. 10 मिनटं भिजू घाला टबमध्ये आणि तिथंच लगे वॉश करा. आणि बेबीचे कपडे असे पिळायचे नाहीत कधी, हे असे पिळायचे, कारण का त्याच्यावरती सुरकुत्या राहतात आणि अशाने त्याच्यातली सगळी जान निघून जाते. सो असे पिळायचे. आणि ट्राय करा की तुमचं जे बेबीचं सुकवायचे कपडे आहेत ना, तर त्याला तुम्हाला स्टँड असला ना तरी चालेल, नाही तर घरामध्ये दोरी बांधा आणि घरामध्ये सुकवा. कारण ना बाहेर जर सुकवलं तुम्ही तर बाहेरची रस्त्यावरची गाड्याची येता जाता धूळ वगैरे त्याच्यावरती जाणार, परत बेबी इतका नाजूक असतो, स्किनला रॅश होणार, त्यामुळं घरात कपडे सुकवा. सो चला तर मग बघूयात आता
की मी बेबीसाठी काय घेतलेले. म्हणजे माझं ऑब्व्हियसली बेबी मेमध्ये जन्माला येणार आहे. सो मेमध्ये थोडी गरमी पण असणार आहे, लगेच जून लागतोय, म्हणजे पावसाळा आणि उन्हाळा, थोडीशी थंडीची सुरुवात आणि थोडीशी गरमीचा शेवट, अशा दोन्ही वातावरणामध्ये माझा बेबी येणार आहे. मग मी तसंच प्लॅन केलेलं आहे. आणि तुमचा जर बेबी थंडीच्या दिवसात येत असेल तर फुल स्लीव्ज किंवा हाफ स्लीव्ज असे कपडे घ्या. आणि जर गरमीमध्ये येत असेल ना, तर हे बघा, हे असे नॉटवाले कपडे घ्या, हे असे नॉटवाले. आणि यस, हे असे तुम्ही शॉपमध्ये गेलात आणि न्यूबॉर्न बेबीचे कपडे द्या म्हटले ना, तर ते देतील तुम्हाला. हे असे क्यूटशे शनू बाबूसाठी माझ्या. हे बघा, असं चड्डू घेताना पण असं फुल घ्या गुडघ्याच्या खालीपर्यंत. हे इलास्टिक जास्त हे नसलं पाहिजे. आणि हा एक कलर आहे बेबीसाठी. असे मी 4-5 ड्रेस घेतलेले, ते तुम्हाला दाखवते. हा एक झाला. त्याच्यानंतर ना कॉटनसाठी म्हणून मी हे असे ना थोडेसे बंडी टाईप घेतलेले, ते लंगोट आहेत. अगदी न्यूबॉर्न बेबीचे लंगोट द्या म्हटलं ना तरी 100-150 रुपयामध्ये 1 डझन लंगोट येतात. आणि हे खूप इझिली कॅरी करण्यासाठी खूप आपल्यासाठी बेस्ट आहेत गाईज. कारण का, याच्यामध्ये बेबी बघा, न्यूबॉर्न बेबी खूप म्हणजे फास्ट खूप सारखं सुशी करतात. आणि हे आपल्याला कॉटनचे राहतात, होजिरीचे राहतात आणि रियुजेबल राहतात. त्याच्यामुळं पटकीन आपण चेंज केलं आणि एकदाच वॉश केलं ना खूप सारे, तर आपल्याला इझी पण जातं. आणि हे मी घेतलेले. त्यानंतर हे असे मस्त होजिरीचे थोडे कपडे घेतलेले. आणि हे असे ओपनेबल बटनमध्ये, हे बघू शकताय तुम्ही, हे असे फ्रंट ओपन बटनमध्ये घेतलेले, जे की आपलं काढण्यासाठी घालण्यासाठी इझी जातात. हे असे लूज इलॅस्टिकमध्ये छान असे कपडे घेतलेले आहेत. आणि हे खूप जास्त नाही, तसे 2-4 सेटच घेतलेले आहेत मी. कारण आपण जास्त तर न्यूबॉर्न बेबीला असं स्वॅडल म्हणजे ना टोपडं गुंडाळून पॅक असं घट्ट बांधून आरामशीर झोपू देतो, सकाळ संध्याकाळ त्याला आंघोळ घालून. आणि जास्त करून कपडे आपण घालत नाही, मस्त पांघरून घोमटून घेऊनच त्याला आरामात पाळण्यात असं झोपी घालतो. जास्त कपडे की कोणी येणार आहेत बाहेरचे, ते घेणार आहेत बाबा, कसं वाटते. आणि त्याच्यासाठी आपण फक्त कपडे ठेवतो, कारण जास्त कपडे आपण घालत नाही न्यूबॉर्न बेबीसाठी. मग 3-4 महिन्याचं जेव्हा होतं, मोठे वाढल्यानं साईज वाढते त्याची, आणि मग तसे कपडे घ्या तुम्ही. त्यानंतर हे असे एक साडी ठेवलेली आहे मी कॉटनची बॅगमध्ये, जे की मला पाहिजे त्या साईजमध्ये. मग मी नंतर तिथं गेल्यानंतर कट करून एक कात्री ठेवलेली, की कट करून मी आरामशीर तिथं देऊ शकते सिस्टरला किंवा माझ्यासोबतच्या जवळच्या लोकांना, की ते घेऊ शकतात पाहिजे तसं. त्यानंतर हे असे थोडेसे कॉटनचे मी छान टॉवेलसाठी यूज म्हणा, किंवा नॅप बांधण्यासाठी बेबीला, बांधण्यासाठी म्हणजे इन द सेन्स की रोल ऑन करण्यासाठी किंवा खाली घेण्यासाठी, ज्याच्यासाठी यूज होईल, असे 5-6 मी शीट बनवलेले आहेत कॉटनचे छान मटेरियलमध्ये, ज्याला की मी घरीच मशीनवरती माझ्याकडे टिप मारून ठेवलेली आहे. आणि हे नंतर पण फायद्याचे येणार आहेत, कारण साईज मोठी ठेवलेली आहे मी. जसं आपलं बाळ फास्ट वाढत राहतं ना, त्याच्यामुळे ह्याचा पण यूज होईल. हे असे त्यानंतर असे ठेवलेले आहेत मी. त्यानंतर मी हे थोडेसे सेट आहेत, जे की तेच कपड्याचे आहेत, ओपनेबल बटनमध्ये, काही फुल स्लीव्जमध्ये आहेत, काही हाफ स्लीव्जमध्ये आहेत. ओके, असे मी 5-6 सेट ठेवलेले आहेत. त्यानंतर मस्ट थिंग म्हणजे हे झाले ड्रायशीटचा यूज तुमच्यासाठी एवढा खूप जास्त यूज होणार आहे, सगळ्यात जास्त याचा, की जास्तीचे कामं वाढणार नाहीत आपले. हे ना वॉश करून ठेवलेले आहेत सगळे कपडे मी. काय हे ना स्मूथ आहे एका साईडनी, याला म्हणतात फ्लोरिंग आहे. म्हणजे जर तुमचा बेबी तुम्ही रात्रीच्या वेळेस बेडवरती झोपवत असणार आहेत, किंवा तिथं पण तुम्ही गादी टाकणार आहे त्याच्यासाठी, तर ती ओली होऊ नये, पॉटीशी खाली लागू नये, सगळं अख्खा बेड ओला होऊ नये, तर हे एकदा मस्त टाकून दिलं की जेवढं काय आहे ते वरतीच ऊज होणार आहे, म्हणजे सोक करून घेणार आहे, आणि खाली काहीच लागणार नाही. त्यामुळं हे मस्ट आहे. आणि मशीन वॉश आहे, तुम्ही मशीननी पण वॉश करू शकतात. मला असं वाटतं मी हे 5-6 घेतलेले आहेत, जे की माझ्या बेडमध्ये, झोळीमध्ये, बाळाच्या पाळण्यामध्ये उपयोगाला येईल. सध्या मी तुम्हाला हे 2 दाखवत आहे, हे आहेत ते. त्यानंतर मी ना हे असं बेबी फुडर घेतलेले, म्हणजे की सपोज जर मला जर लवकर पहिले 2-3 दिवस दूध आलं नाही, आणि मग बाळाला जर फॉर्म्युला फिडिंग म्हणजे बाहेरचे जे बॉटलमध्ये बेबीला दूध पाजायचं म्हटलं चमच्या वाटीनं, तर ते खाली सांडेल, तर हे असं बेबीच्या नेकला लावलं, तर ह्याच्यामध्येच जे काही सांडणार आहे दूध पाजताना, ते त्याचा ड्रेस खराब होणार नाही, कपडे खराब होणार नाही. त्याच्यासाठी मी असावं म्हणून एक 5-10 रुपयाचंच आहे, हे खूप जास्त नाही आहे, त्याच्यामुळे हे असावं म्हणूनच एक फक्त मी माझ्याकडे ठेवलेले, ज्याचा नंतर पण उपयोग येणार आहे. त्यानंतर हे तुम्ही बघताय की
ह्याच्यामध्ये बेबी रॅप करता येतो आपल्याला, असं टोपड्यासारखं येतं आणि अंघोळ घातलेली बाबा आता आणि घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं गुंडाळून त्याला पूर्ण असं पॅक करून, हे असं पॅक करून पण छान पण दिसतं कलर आणि स्मूथ पण आहे. आणि हे तुम्हाला असं वाटत असेल की जुनं जुनं आहे, पण मी ह्याला 2दा वॉश केलेले, कारण ह्याच्यावरची जी जी कलरची खळ असते ना, हे निघून जाते आणि बाळाला त्याचा त्रास होत नाही, त्याच्यासाठी हे शीट पण घेतलेले. त्यानंतर मस्त थिंगमध्ये ना मी बनवलेली आहे घरी बाळाची गादी. गादी म्हणजे मॅट्रेसेस. का तर मी ऑनलाईन चेक करत होती, पण मला असं मी 1-2 वेळेस पण मागवलं ऑनलाईन, पण मला ना 500-700 रुपये देऊन पण असं बेडसारखा बेड स्पंजी, कारण ऑब्व्हियसली मी सिस्टर आहे ना, मला माहिती बेड कसा असावा म्हणून. तर मी तसं बघत होते, तर मला तसं भेटलं नाही ऑनलाईन, म्हणून म्हटलं चला आहे घरी वेळ तर आपली फर असते की नाही ह्याची, जे की टेडी बिअरमध्ये घालतात, ती फर मी घेतली आणि ते फर फक्त याच्यामध्ये मशीनमध्ये आतमध्ये बॉक्सेस करून टिपा मारलेले आहेत आणि एवढं सुंदर आणि छान बेड तयार झालेलं आहे ना गाईस, तुम्हाला काय सांगू. आणि हे मुद्दा म्हणून मी मोठ्या साईजचं बनवलेलं आहे, कारण बाळ ना मोठं झाल्यानंतर पण ह्याचा यूज करू शकतो मल्टी. आणि हे बघा, हे असे ना रोल साईडला मी करून ठेवलेत, म्हणजे ह्याचं फोल्डेबल पण आहेत आणि असं स्ट्रेट पण करू शकता. हे असे फोल्ड केलं ना बेड की इकडून इकडून जसं म्हणतात ना बाळाचं डोकं गोल होण्यासाठी टेकणी पण देता येतं, तसं इकडं टेकन देता येतं. मध्ये बाळ इथं राहतं, बेबीचं डोकं इथं राहतं आणि पाय इकडच्या साईडला राहतात आणि हे मस्त बेबी ह्याच्यामध्ये झोपून जातो. खूप स्पंजी आहे हे आणि मटेरियल छान आहे याचं. आणि हे घरी बनवले त्याच्यामुळे की वेगळी माया आहे माझी ह्याच्यामध्ये, जी की मायेची ऊब बाळाला माझ्या भेटेल. आणि थोडंसं मोठं झाल्यानंतर पण बाळाला हे यूज करता येईल, त्यामुळं मी त्याच्या साईजनी त्याच्या विचारानेच बनवलेलं आहे. आणि अगदी मशीनमध्ये मला असं वाटतं 20 मिनटामध्ये हे झालेले बनवून. तर तुम्हाला वेळ असेल, तुमच्या घरी शिलाई मशीन असेल ना तर तुम्ही घरी बनवू शकता. आणि जर तुम्हाला नको असेल तर मी लिंक देईल, टॅग करेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून पण मागवू शकतात, ते पण छान येतात. पण मी थोडंसं काहीतरी युनिकनेस करावा म्हणून मी माझ्या बेबीसाठी हे हाताने बनवलेलं आहे. त्यानंतर मी एक पॅकेट डायपरचं ठेवलेलं आहे. हे मी ना ऑनलाईन खूप सारे बघितलेत आणि ऑब्व्हियसली आमच्या इकडे NICUमध्ये यूज करतात, सो ते सगळे डायपर बघूनच मी हे लिटल एंजलचं डायपर मागवलेलं आहे. हे मी याच्यासाठी का मागवलेलं आहे की हे खूप इझी टू फ्रेंडली आहे कॅरी करण्यासाठी पण, कारण का त्याला ना असे साईडचे स्टिकर नाही आहेत, ते काढा लावा चड्डूसारखं असं घातलं ना पटकन बेबीला आरामशीर बसतं. 3-4 पी याच्यामध्ये बेबीच्या सोक होतात. आणि न्यूबॉर्नसाठीचं मागवलेलं आहे मी. मला असं वाटतं की 450 रुपयामध्ये हे 72 पीसेसचा सेट आलेला आहे आणि इझिली आहे. 5-6 रुपयाला एक डायपर पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रॅश होत नाहीत बेबीला, इझिली सोक होतं याच्यामध्ये पी केलेली बेबीनं. आणि खूप छान आहे, त्याच्यामुळे मी मागवलेले आहेत. आता हे मोठे 2 पॅक आहेत ना, तर मी काय करणार आहे, ह्याच्यातले 2 म्हणजे 35 आहेत ना, तर हाफ सेट मी एका बॅगमध्ये ठेवणार आहे आणि हाफ सेट एका बॅगमध्ये. कारण का जर बेबीला पुढं चालून NICUची गरज पडली काचेच्या पेटीमध्ये, तर सिस्टर सांगतात की डायपर द्या, तर तेव्हा घरी माझ्या हस्बंडला माहिती पाहिजे की हां हे डायपरचा पॅक ऑलरेडी आपल्याकडं आहे, कारण ते सांगतात, तर तेव्हा ते पटकन बाहेरून जाऊन आणतात. तर ते सगळे आपल्याकडं काय काय गोष्टीत हे आपल्याकडं एक जणाला माहिती पाहिजे, जे की बॅगमधून पण काढून देता आलं पाहिजे. आणि त्यानंतर याची काही गरज नाही असं वाटत असेल सगळ्याला, पण मला असं वाटतं की याची गरज सगळ्याला मस्ट आहे. हे बघा, हे काय आहे, ह्या मी ना 2 स्टीलच्या बॉटल, फिडिंग बॉटल मागवलेल्या आहेत आणि ह्या स्टीलच्या मागवल्यात, काचेच्या मागवलेल्या नाही आहेत, कारण काचेच्या हेवी असतात बेबीला धरण्यासाठी पकडण्यासाठी आपल्याला. आणि हे जस्ट मी अनबॉक्सिंग केले गाईज. ह्याच्यामध्ये मी हे मला असं वाटतं 300 का 400 रुपयामध्ये ह्या 2 आलेल्या आहेत. ह्याचा एवढा यूज आहे ना, म्हणजे तुमचा बेबी 2-4 वर्षापर्यंत तुम्हाला ह्या जातात. आणि स्टीलच्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इझिली वॉश करू शकतात. आणि बॉटल फिडिंग, लोक असं म्हणतात की बॉटल फिडिंग केलं नाही पाहिजे, बेबीचं निप्पल ग्रॅप होतं, म्हणजे बेबीला आईचं निप्पल पकडत नाही. पण ज्या मदरला मिल्कच येत नाही आहे त्यांनी काय करायचं मग? सो त्याच्यासाठी हे जे आहे ते आहे फिडिंग बॉटल आहे.
आणि खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. फक्त मी एवढंच तुम्हाला सांगेल की खूप जास्त पण याच्यासाठी पैसे खर्च करू नका आणि खूप कमी पण खर्च करू नका. म्हणजे की जसं की 800 आणि 1000 रुपयाच्या बॉटल आहेत, त्या पण काही कामाच्या नाही आहेत एवढ्या काचेच्या घेऊन वगैरे. आणि 200-400 रुपये 100-200 रुपयाची जी आपल्या प्लास्टिकची असते ते पण यूज करू नका, कारण प्लास्टिक शेवटी हार्मफुल आहे, त्याने कॅन्सर कॉज होतो. सो ह्याच्यामध्ये हे स्टीलचं आहे, वॉश करू शकता, ड्राय करू शकता तुम्ही. आणि त्याच्यासोबत असा ब्रश येतो, जे की आता बघा ह्याच्यामध्ये हात जातो का नाही जात, तर कधी कधी स्मेल राहतो. हा तुम्ही ब्रश ह्याच्यामध्ये असा घातला, असं क्लीन केलं, वॉश केलं तर इझी होतं. बघा कधी कधी काय होतं की बाळाचं पाणी पण सेपरेट ठेवायला लागतं. त्याच्यामुळे मी ह्या मुद्दा म्हणून 2 बॉटल मागवलेल्या आहेत की एकामध्ये तुम्ही दूध बाळाला फिडिंग करू शकता आणि दुसऱ्या बॉटलमध्ये बाळाचं पाणी त्याचं सेपरेट ठेवू शकता. आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत, बाहेर आहेत, तर हे असं बॅगमध्ये इझिली टाकलं हे बेबीच्या सेटमध्ये की तुम्हाला कॉन्फिडन्स पण राहतो. बाहेर गेलात तुम्ही कुठेतरी हॉस्पिटलला आहेत बाबा, किंवा काहीतरी फंक्शन आहे कुठंतरी गेला आहेत की आता फॉर्म्युला फिडिंग म्हणजे की पावडर मिक्स करून द्यायची आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या ग्लासमध्ये थोडीशी पावडर घेतली, ह्याच्यामध्ये यूज केली, ह्याच्यामध्ये टाकली, पॅक केली, किंवा घरीच तुम्ही पॅक करून घेऊन गेलायत, बाळाने तिथेच मागितली, पटकीन पाजलं त्याला, इझिली पण आहे, वॉशेबल आहे, रियुजेबल आहे. बेबी तुमचं 4-5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही यूज करू शकतात. आणि मला असं वाटतं की ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्यांना पुढं चालून बाळाला सोडून ड्युट्या करायच्यात, त्यांनी कुठेतरी बाळाला स्वतःचंच दूध द्या, पण ते बेबी पंपनी, जो की ब्रेस्ट पंप असतो, त्या ब्रेस्ट पंपनी काढून अशा बॉटलमध्ये टाकून बाळाला बॉटलची पण सवय राहू द्या आणि बाळाला तुमच्या अंगावर पाजण्याची पण सवय राहू द्या. कारण जर तुम्ही आत्ता म्हणतात बाई हे नको ते नको, मी नाही बाळाला माझ्या बॉटलचं पाजणार, मी माझ्या अंगावरच पाजणार बाळाला, असं म्हणाल तुम्ही, पण जेव्हा 6 महिन्याची तुमची मॅटर्निटी लिव्ह संपल, तुम्ही ड्युटीला जाल ना, तेव्हा तुमचं बाळाला कुणीतरी आणायला पाठवावं लागणार, ते राहणार नाही, कुणापाशी देता येणार नाही. त्याच्यामुळं आधीच सवय लावा. आणि हळूहळू काय होतं माहिती का, बेबीला स्ट्रॉंग, म्हणजे बेबीचं सक्शन, जे की दूध पिण्याची सवय आहे ना, ती वाढत जाते, सक्शन निप्पलला ते ओढत राहतं, मग आईला त्रास होतो, चिडचिड होते. मग मस्त ब्रेस्ट पंप घ्या, एक 400-500 रुपयाचा. मी आताच का घेतलेला नाही आहे, कारण तो मागवलेला आहे मी, ऑन द वे आहे. तो आल्यानंतर पण मी एक यूट्यूबला रील बनवून टाकेल किंवा इन्स्टाला रील बनवून टाकेल, तिथं पण चेकआउट करा. तो ब्रेस्ट पंप एक ऑप्शन म्हणून मी ठेवलेला आहे, मस्त काम करताय तुम्ही. ब्रेस्ट पंप छातीला लावला, तो पंप, दूध निघालं, बॉटलमध्ये टाकलं, दिलं. तुमचे हस्बंड असू द्या, नवरा, सासू सासरे, कुणी मम्मी पप्पा सोबतचे असतील, ते पण बाळाला दूध पाजू शकतात. म्हणजे की तुम्ही जे 24 तास ड्युटीवर आहेत ना, ते कुठेतरी थोडंसं तुम्हाला आराम पण भेटेल. त्यामुळे मस्ट ब्रेस्ट पंप घ्या तुम्ही. आणि माझं जेव्हा येईल ना, तेव्हा मी रिव्ह्यूसाठी तुम्हाला एक व्हिडिओ नक्की बनवून टाकेल की मस्त थिंग आहे, तुम्ही घ्या. त्यानंतर मस्त थिंगमध्ये तुम्हाला सांगते की हा एक फॅन आहे, जो की मी आवर्जून घेतलेला आहे. आणि हा आहे तो चार्जेबल आहे, म्हणजे आपलं मोबाईलचं चार्जर असतं का, त्याच्याने हा चार्ज होतो. हा मला असं वाटतं की हा बजाजचा आहे, म्हणजे मी चांगल्या कंपनीचा घेतलेला आहे, कारण ह्याची गरज एवढी मस्त आहे ना, की बेबीला ना कधी कधी काय होतं, कोपऱ्याला कुठेतरी जागा नाही भेटली ना, म्हणजे की घरामध्ये कोणीतरी आलं, एक साईडला ठेवले, तर आपण बेडवरती कुणीतरी बसले म्हणून थोडंसं साईडला, किंवा समोर नको म्हणून साईडला आपण बाळाला झोपवलंय, तर तिथं तेवढंसं स्ट्रॉंग फॅनचं हे जात नाही, वारं जात नाही. आणि आपल्याला माइल्ड पाहिजे असतं बेबीला, वारं म्हणजे हवा पाहिजे असते, त्यासाठी असा बेबीला मस्त चार्जेबल फॅन साईडला लावून दिला ना, तर ते आरामशीर झोपतात. त्यांना अशी वरच्या फॅनपेक्षा हार्ड वाऱ्याची किंवा हार्ड एन्व्हायरमेंटची सवय होत नाही. आणि पुढची गोष्ट की लाईटचा भरोसा नाही, कुठल्याही सिटीमध्ये राहा तुम्ही, गावाकडे राहा, खेडेगावामध्ये किंवा शहरामध्ये राहा, लोड शेडिंग म्हणा किंवा काहीतरी कामं निघतात, कुठंतरी काहीतरी जळतं, डीपी, पावसाळ्याचे दिवस असतात, हिवाळ्याचे दिवस असतात, आणि तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे हे चार्जेबल फॅनमध्ये किमान बेबी मग रडायला लागतात, आणि मग तुमची पण झोप डिस्टर्ब, त्यांची पण झोप डिस्टर्ब. त्यामुळे असं छान साईडला फॅन लावून दिला ना कुठेतरी स्टँडला, की ते पण झोपतात, आपल्याला पण आराम भेटतो. आणि ह्याची कॅपॅसिटी एकदा चार्जिंग केली की 4 ते 8 तास हा आरामशीर, ह्याचे मोड आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याच्यामध्ये चालू शकतं.
आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण हे तुम्ही कुठेतरी गाडीने जाताय, 4 व्हीलरमध्ये गाडी थांबली आहे, आता साईडला घेतली आहे, कशाला पण यूज करू शकतो. म्हणजे तुम्ही पण यूज करू शकता. असं दूध पाजायला बसलाय साईडला, गरमी होती तुम्हाला, बेबीला धाप भरल्यासारखं वाटते, त्याच्यासमोर लावून दिलं, त्याच्यासाठी पण युजफुल आहे, तुमच्यासाठी पण युजफुल आहे, फॅमिलीच्या सगळ्या मेंबरसाठी घरी युजफुल आहे. त्यामुळे हे पण एक गोष्ट. 4-5 महिने सुरुवातीचे असतात ना, तेव्हाच अशा छोट्या छोट्या गोष्टी साईडला पैसे काढून ठेवायच्या आणि अशा 1000-2000च्या गोष्टी ठेवायच्या काढून. आणि म्हणजे नंतर बेबीचा खर्च वाढल्यानंतर तुम्हालाही लोड येत नाही. मी फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करते ते पण तुम्हाला सांगते साईड बाय साईड. प्लस पुढची गोष्ट की तुम्ही काय घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे हे पण सांगते. आणि यस, चला तर मग एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या बॅगमध्ये आहेत, जे की एवढ्या छोट्याशा माझ्या बॅगमध्ये बसून जातील बेबीच्या. हा व्हिडिओ खूप मी डिटेल बनवते, कारण सगळे सांगतात की हे घ्या ते घ्या, पण एवढ्याच गोष्टी घ्या आणि का घेतल्या पाहिजेत आणि किती पैशापर्यंत घेतल्या पाहिजेत आणि कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पैशाची प्रॉपर, हे पण मी यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा झाला बेबीचा व्हिडिओ. हा खूप लॉंग व्हिडिओ होते, त्याच्यामुळे मी आपल्या मॅटर्निटी म्हणजे आई म्हणून किंवा एक गरोदर माता म्हणून हॉस्पिटलला जाण्याआधी आपल्या बॅगमध्ये काय पाहिजे, कुठले ड्रेसेस पाहिजे, ज्याचं की गरज पडणार आहे नाही पडणार आहे, ह्याचा एक मॅटर्निटीसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवते आहे. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 राहील. हा बेबीचा झाला, आता आपला नंतर येईल, तर तो पण चेकआउट करा. आणि यस, मला सांगा की कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आणि काय इन्फॉर्मेशन पाहिजे बेबीबद्दल. आणि यस, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही जर्नी खूप वाढत जाणार आहे. बाळाला पाजायचं कसं, धरायचं कसं, रडतं बाळ का रडतं, काय केलं पाहिजे, कसं शांत बसवलं पाहिजे, पहिले 3 महिने किती तास झोपतं, वातावरण कसं पाहिजे, काय पाहिजे, एवढे डिटेल सगळे व्हिडिओ मी बनवणार आहे. एक सिस्टर म्हणून तुम्हाला नॉलेज पण देणार आहे आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो यस, थँक्यू सो मच. ह्या गुड नोटवरती टाटा बाय बाय, आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. बाय.